बदलापूर येथील 4 वर्षाच्या 2 अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच नवी मुंबईतील दिघा परिसरातून अशीच एक संतापजनक घटना समोर आली आहे। दिघा परिसरातील 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना मंगळवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली। 10 आणि 11 वर्षांच्या मुली दिघा परिसरातील स्टेशनरी दुकानात प्रोजेक्ट बनवण्यासाठी कार्डबोर्ड पेपर खरेदी करण्यासाठी जात होत्या। यावेळी आरोपी संजय गायकवाड वय वर्ष 48 यांनी रात्री 8 वाजता दोन्ही मुलींना थांबवून अश्लीलरित्या स्पर्श करून त्यांना लाजवेल असे वर्तन केले। आरोपी संजय गायकवाडच्या वर्तनामुळे दोन्ही मुली घाबरल्या। त्यांनी आपल्यासोबत घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला। त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले। 2 अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी संजय गायकवाड याच्यावर रबाळे MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले। मुलींच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता आणि मुलांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण पॉस्को कायद्याच्या कलम 74 नुसार आणि कलम 8 आणि 10 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। बुधवारी दिघा येथून आरोपी संजय गायकवाड याला अटक करण्यात आली आहे, तर पुढील तपास रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड करीत आहेत। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, नवी मुंबई। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।